नमस्कार. आज आपण शिकणार आहोत मराठी बोधकथा. बोधकथेचं नाव आहे शहाणपणाची गुरुकिल्ली. एका गावात रमेश नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. तो खूप प्रामाणिक आणि मेहनती होता, पण त्याच्या शेतात काही केल्या चांगले पीक येत नव्हते. त्यामुळे तो नेहमी चिंतेत असायचा. एके दिवशी गावात एक बुद्धिमान साधू आले. गावकऱ्यांनी सांगितले की हा साधू कोणालाही शहाणपणाची गुरुकिल्ली देतो. रमेश लगेच साधूला भेटायला गेला. रमेशने नम्रपणे विचारले, महाराज, मला शहाणपणाची गुरुकिल्ली मिळेल का? माझं आयुष्य खूप कठीण चाललंय. साधूंनी हसून उत्तर दिलं, गुरुकिल्ली मिळेल, पण तिचं रहस्य एका प्रश्नात दडलंय. तू जे करतो आहेस ते का करतो आहेस? हा प्रश्न स्वतःला रोज विचार. रमेश गोंधळला, पण त्याने साधूचं म्हणणं मनावर घेतलं. दुसऱ्या दिवशीपासून तो रोज स्वतःला विचारू लागला, मी हे काम का करतो आहे? त्याने लक्षात घेतलं की तो फार मेहनत करतो, पण योग्य पद्धतीने नाही. मग त्याने नवीन शेतीची तंत्रे शिकली, योग्य बियाणं वापरलं, पाणी योग्य वेळी दिलं. हळूहळू त्याचं पीक भरघोस यायला लागलं. काही वर्षांनी रमेश गावातला यशस्वी शेतकरी बनला. गावकऱ्यांनी विचारले, तू एवढं यश कसं मिळवलंस? रमेशने हसून उत्तर दिलं, मी रोज एकच प्रश्न विचारला, मी हे का करतो आहे? आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधलं. निष्कर्ष, प्रत्येक कृतीमागचं कारण समजून घेतलं की आपल्याला योग्य मार्ग सापडतो. शहाणपण कुठे बाहेर नाही, ते आपल्या विचारातच असतं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.